आज आपण आलो आहोत पंढरपूर जवळील कोर्टी या गावी. कोर्टी हे स्थान म्हणजेच संत शिरोमणी श्री नरहरी सोनार यांचे माता पिता श्री अच्युतराव उदावंत व सावित्रीबाई उदावंत यांचे हे स्थान आहे. अच्युत महाराज व सावित्रीबाई यांचे वास्तव्य पंढरपूर येथे होते. पंढरपूर येथे वास्तव्य असताना महाराजांनी तपश्चर्येसाठी काही काळ हे ठिकाण निवडले होते. कोर्टी हे गाव. या गावामध्ये इथं हे जे आपण तीर्थ पाहत आहात याला काशी तीर्थ असं म्हटलं जातं. या काशी तीर्थाच्या अनेक व्याख्या आपल्या धोंडीसूत मालू यांनी लिहिलेल्या मालूतारण ग्रंथामध्ये आहेत. या गावाचं महत्त्व देखील या मालूतारण ग्रंथामध्ये मालू कवींनी लिखित केलेलं आहे. याच गावी संत शिरोमणी श्री नरहरी सोनार यांचे माता पिता श्री अच्युतराव उदावंत व सावित्रीबाई उदावंत यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकराची आराधना केली व शिवशंकराची आराधना करून त्यांनी इच्छामरण स्वीकारलं होतं. तेच हे ठिकाण म्हणजे कोर्टी हे गाव. या ठिकाणी जसं आपण इथं काशी तीर्थ पाहिलं तसं तिथं महाराजांच्या माता पित्याची समाधी देखील आहे. याचं दर्शन देखील आम्ही आपल्याला घडवतो. ही समाधी ही आहे संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या माता पित्यांची समाधी. कारण कुठेही समाधीच्या ठिकाणी आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त एक पादुका पाहायला मिळते, परंतु इथं सर्वात वेगळं म्हणजे दोन पादुका इथं आपणास पाहावयास मिळतात. की एक अच्युत महाराजांची पादुका आहे व दुसरी सावित्रीबाईंची पादुका आहे. त्यामुळं या ठिकाणाला अत्यंत महत्त्व आहे. सोनार समाजासाठी हे ठिकाण अत्यंत पवित्र असं ठिकाण मानलं जातं. कोर्टी गावामध्ये हे ठिकाण एका शेतामध्ये आहे. जिथं आम्ही आलेलो आहोत पंढरपूर येथील निवासी आमचे ज्येष्ठ समाजसेवक मान्य श्री काकासाहेबजी बुरांडे यांनी आम्हाला हे ठिकाण दाखवण्यासाठी इथं आणलेलं आहे. सोबतच सोनार सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत भाऊ डहाळे तसेच इंजिनियर श्री रमेश भाऊ शहाणे कोर्टी या गावी यावे व यानंतर आपण इथं दर्शनासाठी येऊन निश्चितपणे या दर्शनाचा लाभ घ्यावा. इथं काही पुरातन मूर्ती आहेत, जसं की गणेशाची मूर्ती आहे, देवीची मूर्ती आहे, भगवान विष्णूची मूर्ती आहे आणि काही प्राचीन शिलालेख देखील आहेत. जसं आत्ताच आमची चर्चा झाली की माननीय काकासाहेब बुरांडे यांनी आत्ताच विषय काढला की हे जे जुने प्राचीन शिलालेख आहेत याचा अभ्यास व्हायला हवा. की यामधून हे चित्र खूप काही बोलतात. या चित्रामधून अनेक अर्थ निघतात. त्या काळामध्ये नेमकं काय होतं, त्या काळातली संस्कृती काय होती, या चित्रातून काय संदेश आपल्याला द्यावयाचा आहे, असे अनेक यामध्ये आहेत. जसं यामध्ये आपण पाहतो या चित्रात इथं शिवशंकराची पिंड आहे. इथं आराधना करताना कुणीतरी आपल्याच बाजूला दिसत आहे. म्हणजे निश्चितपणे आपण जे ठिकाण म्हणतोय कोर्टी हे ठिकाण अच्युत महाराज व सावित्रीबाई यांचे समाधीस्थळ आहे. कारण या ठिकाणी शिवशंकराची आराधना करून त्यांनी शिवशंकरांना बोलवलं होतं आणि एवढं पवित्र ठिकाणी आपण आलोय. जसं इथं या शिलालेखावर देखील शिवलिंग आहे, बाजूला देखील मोठे शिवलिंग आहे व दोन जणांच्या पादुका इथं आपणास पाहावयास मिळतात. खूप मोठं ठिकाण दाखवलं त्याबद्दल का. श्री संत नरहरी महाराजांचे माता पिता यांच्या समाधीस्थळी आपण कोर्टी या ठिकाणी आलेलो आहोत. ही जुनी पुरातन मूस आहे. आणि इकडे ते बाकीच्या मूर्ती आहेत. ह्या पुरातन मूर्ती आहेत या सर्व. याचं ते संशोधन झालं पाहिजे ह्या मूर्ती ते नक्की काय आहे. बरोबर. हे असं हे काशी तीर्थ समाधी स्थळाच्या अगदी शेजारीच असणारे हे काशी तीर्थ आहे. ह्या सर्व मूर्त्या ह्या नदीत होत्या
आणि तिथला गाळ काढत असताना इथले एक स्थानिक रहिवासी राजाभाऊ माळी हे तिथला गाळ काढत असताना त्यांना ह्या सर्व मूर्त्या त्यांच्या हाताला लागल्या. त्यांनी त्या सर्व मूर्त्या काढून ह्या ठिकाणी त्याचं हे केलं, म्हणजे स्थापना केली. आणि ज्या दिवसापासून त्यांनी ही स्थापना केली त्या दिवसापासून त्या राजाभाऊ माळींच्या प्रगतीत आणि त्यांच्या ह्याच्यात भरपूर असा बदल झाला. आणि तो स्वतः माळ्याचा असून सुद्धा तो रोज इथल्या या मूर्त्यांची सेवा करत आहे, पूजा अर्चा करत आहे. आणि ते सुद्धा म्हणत आहे की जे कोण का असना पण यांचा मला चांगला आशीर्वाद लाभला. आणि यांच्या ह्या मूर्त्या मी बाजूला काढल्यापासून आणि त्या पूजल्यापासून माझ्या प्रगतीत चांगली वाढ झालेली. नाही इथलं बोर्ड टाकलेलं आहे, बोर्ड टाकलेलं आहे ते अजून जर क्लिअर झालं नाही ना. मूस आहे. तर तिथं नेमकं काय आहे? तिथं काशी तीर्थच्या जवळ म्हणजे पौराणिक काशी तीर्थ म्हणून तर म्हणलं जातं आणि बाहेरचे लोक येऊन तर सगळं भोजन हे करून जातात. समाधी वगैरे पहिलीच होती. समाधी पहिली पौराणिक झाली मंदिराबरोबरची जायचं. तिथं फक्त जे आता 7-8 वर्षापूर्वी तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तिथं शिलालेख सापडले. अगोदरपासून ती सगळी व्यवस्था त्याच्या अगोदर बी होती, हां, तर ती जरा थोडं घाण बिन असल्यामुळे सगळं काढून सगळं व्यवस्थित अच्छा. त्या तिथल्या मंदिराच्या जागेसाठी वगैरे सगळी जागा तुम्ही तुमच्या शेताची सोडून दिली? कारण आम्ही आता पाहिले की वहतीमध्ये ते शेत नाहीये तुमचं. नाही, जागा पौराणिक सगळी क्षेत्र 6 एकर क्षेत्र आहे माझ्या तुमच्याच स्वतःच्या मालकीचं आहे, बरोबर आहे. हे पण मंदिर पण तुमचंच आहे. देवस्थानच आहे. वा, छान.